हो, मी खूप वाईट दिवस काढले होते. नको त्या गोष्टी करत होतो. आधी करवंदे विकल्या, सगळं केटरच्या कामाला गेलो, प्लस मी चहाच्या हॉटेलवर भांडे घासली, पेंटर कामाला गेलो, पेंटिंग काम केले. एक छोटीच सुरुवात केली. हो, छोट्यापासून मोठी सुरुवात. त्याच्याने तुम्ही फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी करत होते. तुमचा म्हणजे उद्देश काय होता? घरातला मोठा मी, माझे 2 लहान भाऊ आहेत. आई वडील होते आणि आम्ही 2 भाऊ होतो. म्हणजे आम्ही 5 लोकांची फॅमिली होती. तर मोठा घरात असल्यामुळे मोठा भाऊ म्हणजे तो बापाच्या जागेवर असतो. बरोबर. तर सगळी जिम्मेदारी मी घेतली. मी सर्व गोष्टी करतो. आणि मी असं ठरवलं होतं की यार हे असं किती कुठपर्यंत सांगणार, आपण किती दिवसाकडे गुलामगिरी करणार, स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करायचं, कुठलाही बिझनेस करायचा, आपल्या बिझनेसची कुठली आयडिया नव्हती. नमस्ते धुळेकरांनो, मना गाव मना देश, जय खानदेश. आज माहिती आहे कोण येणार आहे आपल्याकडे? अंदाजा? अहो, आपल्याकडे आज ते व्यक्ती येत आहेत ज्यांनी धुळ्याला हलवून टाकलंय, फूड इंडस्ट्रीला हलवून टाकलंय. 50 रुपयात पिझ्झा विकतायत. कोण ओळखा? आपले सागर भाऊ बैसाने येतात आपल्याकडे, आपल्या पॉडकास्टला. मला ना म्हणजे मी फक्त विचारलं त्यांना की तुम्हाला आवडेल खायला. ते म्हणे कधी, मला बोलवातच आहे. त्यांना मी बोलवलं, ते आलेत आणि तुम्हाला सांगू का, खूप मजा आली. म्हणजे मला वाटलं नव्हतं की ह्या माणसाची अशी स्टोरी असेल. म्हणजे खरं सांगू तुम्हाला, मी स्वतः त्यांना बघितल्यावर पहिले घाबरलेलो धुळ्यात. म्हणजे मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा, इकडे आल्यावर नाही, म्हणजे मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं, म्हटलं यार हा माणूस डेंजर आहे. पण जेव्हा मी त्यांना रील्स मध्ये पाहिलं, त्यांचे 50 रुपयाचे पिझ्झा विकताना पाहिलं, म्हटलं हा तो माणूस नाहीये ज्याला मी भेटलेलो खूप आधी. म्हणजे हा बदल यांनी कसं काय घडवला? यांनी एक विचित्र लाईन मधून, म्हणजे जी एक असते ना भयगिरीची लाईन सोडून एक व्यवसायातल्या लाईन मध्ये सागर भाऊ आले कसं काय, त्याला जाणून घेऊयात. आपण जाणून घेऊयात की सागर भाऊंना 50 रुपयात पिझ्झा परवडतो कसं काय, 50 रुपयात कसं काय विकतायत, आणि त्यांचे इंटेन्शन काय त्याच्या मागे, आणि त्यांना काय काय प्रॉब्लेम आले त्यांच्या या फूड जर्नीत. त्यांना कोणी काय बोललं, कोणी काय नाही बोललं, त्यांना कोणी कुठे लेखलं, कुठे नाही लेखलं, त्यांना काय काय प्रॉब्लेम्स आले, काय त्यांनी फेस केलं. चला सागर भाऊंना भेटूया आणि जाणून घेऊया. सागर भाऊ, वेलकम अँड थँक्यू आमच्या तुम्ही छोट्याशा शोला आल्याबद्दल आणि शोची शोभा वाढवण्याबद्दल. तुम्ही आलेत, आमचं इन्व्हिटेशन तुम्ही स्वीकारलं, धन्यवाद. तर कसं वाटतंय तुम्हाला आज? मला खूप छान वाटते की मला कोणतरी या जागेवर बोलवलं. आणि मला आनंद होते की आपण या लेवलचे आहात की आपल्या इथपर्यंत बोलवलं गेलं. हो, नाही असं काही नाही. सगळे जो पण आज धुळ्यामध्ये एक व्यापार करतोय किंवा कुठेही एक व्यापारी आहे, त्याची काही ना काहीतरी लेवल आहेच. असं आपण कधी म्हणू नाही शकत की हा तो छोटा आहे किंवा तो मोठा आहे. बरोबर. तो अंबानी राव का तुम्ही राव किंवा मी राव, बरोबर, सगळे एकाच लेवलला. कारण की आज आपण बिझनेस करतोय, आपण आपल्या स्वतःसाठी काहीतरी कष्टाचं एक पाऊल उचललंय. सागर भाऊ, मला जाणून घ्यायचंय आपली स्टोरी काय होती. स्टोरी म्हणजे मी सगळ्यांना हेच विचारतो, सुरुवात कुठून झाली, आपलं एज्युकेशन काय आहे, किंवा आपलं म्हणजे सुरुवातच सांगा. माझे एज्युकेशन झाले MA पोस्ट ग्रॅज्युएशन, PG. ओके. हो, माझं PG झालेलं आहे. बरोबर आहे. आणि माझी खूप वाईट परिस्थिती होती. हो, मी खूप वाईट दिवस काढले होते आणि माझी आर्थिक परिस्थिती खूप वाईटच होती. अशी होती की मी नको त्या गोष्टी करत होतो. जसं कोणत्या असं की आपलं जे आपल्या फॅमिलीमध्ये एक्सेप्ट नव्हता की म्हणजे मी आधी करवंदे विकल्या, सगळं केटरच्या कामाला गेलो, केटरिंगच्या कामाला गेलो. हो, नंतर मी करवंदे विकली, प्लस मी चहाच्या हॉटेलवर भांडे घासली. त्यानंतर मग मी पेंटर कामाला गेलो, पेंटिंग काम केले. हो, तर खूप दिवसावर मग असं खूप स्ट्रगल केलं. मी स्ट्रगल केल्यानंतर मग या लेवलला मी आज तिथं पोहोचलेलो. बर, तुम्ही हे जे पण कामं केलेत, जसं कलरिंगचं काम केलं, हे पण याच्याने तुम्ही फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी करत होते. तुमचा म्हणजे उद्देश काय होता कामाला? फॅमिली सपोर्ट म्हणजे असं होतं की वडिलांनी वाईट दिवस बघितले होते, प्लस आणि आपली आर्थिक परिस्थिती पण वाईट होती. तर त्यामुळे मी माझ्या फॅमिली सपोर्टसाठी मी करत होतो. आणि घरातला मोठा मी, माझे 2 लहान भाऊ आहेत. किती? 2 लहान भाऊ आहेत. हो, मी मोठा घरातला, आणि मोठ्या घरातली माझी जिम्मेदारी माझ्यावर खूप डिपेंड होती, कारण की खूप जिम्मेदार होत्या माझ्यावर. आई वडील होते आणि आम्ही 2 भाऊ होतो. म्हणजे आम्ही 5 लोकांची फॅमिली होती. तर मोठा घरात असल्यामुळे मोठा भाऊ म्हणजे तो बापाच्या जागेवर असतो. बरोबर. तर सगळी जिम्मेदारी मी घेतली, मी सर्व गोष्टी करत होतो. ओके, असं काय होतं. वडील काय करतात आपले? माझे वडील हातमजूर होते. अच्छा. हो. ओके. आता काय करतात? रिटायर? आता वडील घरी येत. वडिलांनी खूप स्ट्रगल केला. वडिलांनी टरबूज विकले, प्लस वडिलांनी करवंदे आपलं हे काय म्हणतात आपले पेपर विकले. त्यानंतर वडिलांनी पांढरपेरी पण चालवली. म्हणजे एक छोटीच सुरुवात केली. हो, छोट्यापासून मोठी सुरुवात झाली. बरोबर बरोबर. आणि तुमचं एज्युकेशन तुम्ही PG केलंय का? हो. कोणत्या, म्हणजे कोणता विषय? मी सायन्स मध्ये केले. सायन्स मध्ये. हो. अच्छा, ओके.
कॉलेजमध्ये तुम्हाला कधी वाटतंय का की एज्युकेशन मध्ये काहीतरी पुढे करावं किंवा म्हणजे तुम्हाला बिझनेस हेच करावं हे का नाही, माझी कॉलेजची लाईफस्टाईल वेगळी होती. माझी कॉलेज लाईफस्टाईल अशी होती की मी एक भाई म्हणून ओळखलं जात होतो कॉलेजला. डॉन का डॉन होतो मी कॉलेजला. हो, माझ्या नावाचा दराळा होता कॉलेज. आज पण फॉर्म होता. हा, माझा एकदम वेगळा फॉर्म होता. आणि माझी लाईफस्टाईल अशी होती की मी जर एंट्री मारायचो ना तर मला बघून मुलं मुली पळून जायचे. पळून जायचे. आणि कोण आलाय, सागर भाई आलाय, सागर भाई आलाय, पळून आलाय, असं होतं. त्यानंतर मग मी कॉलेजला गेलो ना तर होते सर लेक्चर शिकवत होते ना, तर मी वर जर चालला जायचो तर सर लेक्चर शिकवताना थांबून जायचे. लेक्चर शिकवत नव्हते सर पण घाबरत होते. एवढं माझ्यामुळं असं कळालं होतं की माझ्यामुळे प्राचार्यांनी राजीनामा द्यायला तयार होऊन गेले. बापरे, प्राचार्यांनी इतकं वर झालं होतं माझ्यामुळं. तुम्हाला कसं वाटायचं तुम्ही ती लाईफ जेव्हा जगत होते? म्हणजे तुम्हाला काय म्हणजे ते एक असतं ना काय हातारा मासा शरीरामध्ये नवीन रक्त लहान असतो असं तसं नवीन रक्त असतं की माणसाला वाटतं की काहीतरी करायचं, युनिक काहीतरी करायचं. आणि कसं कॉलेज ऍक्टिव्हिटी जास्त आहे की हा भाई तो भाई, आता असतं ना कॉलेज एकच बाप असतो, एकच डॉन असतो, एकच भाई असतो, तसं माझं होतं. आणि मग मी तर सर्व होतं. पण एवढं तर माझ्या कॉलेजमध्ये जर आदिवासी मुली असायच्या ना तर त्या मुलांना मी खूप सपोर्ट करायचो. काही वेळेस माझ्या खिशातून पैसे द्यायचो. जर नंबर लावायची वेळ आली तर नंबर नाही लावू द्यायचो. मी पर्सनली त्यांना आतून त्याला सपोर्ट करायचो. आणि आंधळे मुलं असायचे ना, त्यांना पेपर लिहायला कोणी नसायचं ना, तर मी पर्सनली मुलींना रिक्वेस्ट करायचो माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये. मग त्या आंधळ्या मुलीचा पेपर त्यांना लिहिता येत ना, मग एक पेपर लिहिणार असो रायटर, मी त्याला बसवून द्यायचो. त्याच्या खूप लोकांचा चांगला आशीर्वाद पण घेतला मी. ओके. तर सागर भाऊ, तुम्ही सांगत होते की तुम्ही कॉलेजला तुमचा दरारा होता, फॉर्म होता. म्हणजे माझी पण लहानपणी इच्छा असायची की आपल्याला पण थोडी की असं इज्जत दिली की थोडं बरं. कारण आपल्या धुळ्यातलीच मेंटॅलिटी असते ना कॉलेजला. शिकणं तर हे ऑप्शनल राहतं, पण एक हवा आणि फॉर्म असावा आपल्या धुळ्याची, ती हे खासियत म्हणजे प्रत्येक पोराची इच्छा. माझी पण असायची कॉलेजला, पण कसं बारीक शरीर आपलं, एवढं काय तुमच्या एवढं तर नाही की प्रॉपर. नाही, हे माझं आता झालेलं आहे. कारण की माझ्या मामात येत ना जे काही मी आहे माझ्या मामा मावशीमुळे. माझ्या आईने फक्त जन्माला दिले. माझी मावशी त्यांनी लहानचं मोठं मला केलंय. आणि आजचे काय त्यांनी मामांमुळे प्लस माझ्या मामाचं टॅटू आले मी हातावर मामा नावाचं. हो, कारण की मामाने मला कुठं मी जे काही जॉब केले होते आधी, त्यानंतर मामाने त्या गोष्टी बसा मला तोडलं आणि मला पर्सनली चांगलं शिकवलं, कॉलेज करायला लावलं आणि खूप सारे चांगले क्लासेस वगैरे लावून दिले. कॉलेजला असं होतं माझं की माझ्या नाव म्हणजे जेवढं माझी आती होती, माझी दादागिरी, त्या माझी जी भाईगिरी होती, त्या म्हणजे त्या सर्वाला साक्षी ठेवून माझ्यासाठी एक नाटक तयार केलं होतं गॅदरिंगच्या दिवशी. म्हणजे गॅदरिंग होती ना कॉलेजला, कोणी नाटक तर पोरांनी नाटक बनवलं होतं. मला माहिती नव्हतं. तुमच्यावरती? माझ्यावरती. तर मला सरप्राईज भेटलं होतं. मला माहिती नव्हतं की माझ्यावर नाटक तयार होईल असं. आणि काय होतं नाटकात? नाटकात असं होतं माझी एंट्री माझ्या सरांना. आणि कोण प्ले करत होतं? ते संतोष नावाचा मुलगा होता. रोल कोण प्ले करत? संतोष नावाचा मुलगा होता. तिसरा पर्सन होता. हा, बाहेरचे मुलं मुली होते. माझा मित्र होता तो. मला माहित नव्हतं. त्यांनी सरप्राईज दिलं होतं. माझी एंट्री व्हायची, आलो की मी फायरिंग द्यायचो गाडीची. आणि तेव्हा माझ्याकडं पल्सर होती की हे होतं ZM वरती. ती माझी नव्हती तेव्हा, ती मामांची होती. बरोबर. मामांच्या गाडी मी येत होता. तर मग फायरिंग देणं आणि जोरात फायरिंग आलं, एंट्री मारणं, येणं. मग कोणी आलं का ए भाई पहिलवान असं घ्यायचं, हे त्या टायमाचं होतं. मग तसं सेम ऍक्टिंग माझी केली, सेम माझी ऍक्टिंग केली. ऍक्टिंग गेल्यानंतर मग तसं काही मला पिक्चर बघायला भेटला. तर प्रत्येक व्यक्ती मला बोलत पण होता, भेटत पण होता आणि मला सांगतो की तुझं असं. अच्छा, म्हणजे तुमच्यावर लहानपणी त्याने पिक्चर बनवून टाकला. तर कॉलेजच्या वेळेस त्या टायमाला काय FYS वाला असेल मी. अच्छा, त्या टायमाची गोष्ट होती. तुमच्यावर एक नाटक बनवलं होतं डायरेक्ट. क्या बात आहे. म्हणजे काही असू द्या, नाव होत होतं. नाव होतं, थोडं होतं निगेटिव्ह, पण हरकत नाही. सुरुवातीला असतं काही ना कोणाचं काही कोणाचं, पण ठीक आहे. काही ना काहीतरी एक तुमची एक व्हॅल्यू चढत होती. आणि माझा विरोध होता ना कॉलेजच्या काही लोकांना. बरं. कारण की ते आधी करत होते ना. आता गरीब व्यक्ती जाती तर आला. कोणाला विरोध होता? कॉलेजच्या काही लोकांना विरोध होता. ते काय करत होते? कॉलेजच्या लोकांना असं विरोध होता. आता सपोज तुम्ही बसले, तुम्ही स्टाफचे मेंबर आहात, मी बाहेरचा व्यक्ती, जर मी तुमच्याकडे येतोय काय अपेक्षा घेऊन, तर तुमचं काय असायचं स्टाफचं की नंतर भेट, नंतर थोड्या वेळात इग्नोर करत होते. माझा त्या गोष्टी विरोध होता की तुमची ड्युटी तुमच्या टाइमनुसार करा. गरीबाचे लेकरं बाहेरून येत आहेत, त्यांना वेळ द्या. 10-15 मिनिटाचं काम असतं. त्या गोष्टी माझे वादळ द्यायचे, मी त्याला विरोध करून क्रॉस जात होतो. म्हणजे हे पार्शलिटी व्हायची का? म्हणजे की काही मुलांना वेगळं ट्रीट करायचे, गरीब मुलांना असं वेगळं? तसं नव्हतं. गरीबाला मला एक मिनिट ट्रीट करत होती, पण असं होतं की ते स्वतःला जास्त वेळ देत होते. म्हणजे ते कॉलेजच्या टायमानुसार जो टाइम असतो ना, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत, तो काही कालावधी असतो कॉलेजला येण्याचा, काही कालावधी जेवणाचा, तो सोडून ते स्वतःला वेळ देत होते.
त्या गोष्टीला मी विरोध करत होतो. बरं, कॉलेजमध्ये अशी एक सुरुवात होती, एक दबदबा होता सगळं. मग कॉलेज नंतर काय ठरवलं तुम्ही? दबदबा होता, खूप काही तुम्ही करू शकले असते, तुम्ही प्रॉपर गुंडगिरीत जाऊ शकले म्हणजे मी आता तलवारी बिलवारी घेऊन म्हणजे तसं काहीतरी, किंवा तुम्ही असं पण ठरवू शकले असते की आता मला धुळ्याचा एकदम खतरनाक वाला, आता शाळेपुरता होतो, कॉलेज पुरता होतो, धुळ्याचा कोणीतरी व्हायचं असं कधी म्हणजे? नाही दादा, विषय कसं माहितीये का, कुठलाही डॉन असो, कुठलाही बाईगिरी असो, त्याची एक लिमिटेशन असते. बरोबर, कारण की चांगले चांगले थप्पे लागून गेलेले आहेत. बरोबर आहे. हा, तर आतीची मातीच होती एकदम. बरोबर, हे डायरेक्ट निसर्गाचा नियम आहे. जो आती करतो त्याची मातीच होते. बरोबर आहे. तर आपल्याला आती कोणाची करायची नव्हती आणि आपण आती करत नव्हतो. माझ्या मामाचं स्वप्न होतं की मी चांगल्या कुठेतरी मोठ्या नोकरी लागायला पाहिजे, मोठ्या पदावर जायला पाहिजे आणि काहीतरी लेवल काहीतरी वेगळं एज्युकेशन म्हणजे चांगल्या अनुसार काही चांगलं एज्युकेशन असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही बाकीच्यांसारखं वाया नको, काहीतरी चांगलं आयुष्यामध्ये जे तुम्हाला पुढे नेईल, तुमच्या फॅमिलीला पुढे नेईल, असं काहीतरी करावं. तुमच्या मामांची इच्छा होती? हो, मामांचे खूप ड्रीम होते माझ्या. मामा कुठे असतात? मामा इथे धुळ्यालाच असतात. धुळ्यातच. हो. अच्छा, ओके. माझ्या मामावर माझा खूप अभिमान आहे, खूप गर्व आहे. आज जे काय मी फक्त माझ्या मामामुळेच, आधी ओळख तर माझ्या मामामुळे माझी. अच्छा, कारण की धुळ्यामध्ये आज मला भाचच म्हणतात माझ्या मामामुळे. अरे बाबा. हा, चांगले मोठे मोठे बाई डॉन, मोठे मोठ्या पुढारी, मोठे मोठे कोणी लोक असो, आज मोठे मोठे पदावरचे लोक. तुम्हाला वाटलं की हे सगळं नाही करायचं कारण की आधी तिथे माती होती, आपल्याला त्या लाईनला नाही जायचं. तर माझ्या मामांनी मला कोल्हापूरला पाठवलं होतं रेसलिंग करायला, कुस्त्या खेळायला. हो, तर मी तिथं 13 महिने राहिलो होतो. 13 महिने एवन पूर्ण खर्च माझ्या मामांनी केला होता माझा वाला. किती खर्च लागला? तर मला महिन्याला तरी साधारणतः 45-55 हजार लागत होते महिन्याचे. हो, माझा रोजचा खर्च 1200 रुपये होता. एका दिवसाचा खर्च 1200 होता म्हणजे कोल्हापूरला. एवढा खर्च? मग सकाळी 3 वाजता उठायचं, तिथं दणबेटका मारायचे. अच्छा. त्यानंतर मग 1 लिटर दूध प्यायचं कच्च. हो, 1 डझन केळी दिवसभरामध्ये खायचे. हे पहिलवानकी? हो, पहिलवानकी कुस्त्या खेळण्यासाठी. अच्छा. मग तिथं राहिलो मी, 13 महिने राहिलो होतो तिथं. मग तिथं खूप लोक जाऊन पळून पण आलेत आपले. काही लोकांचे नाव नाही सांगत, पण खूप लोक येऊन पण गेलेत. मामा एकच बोलले, तुझे तिथनं पळून आला तर लोक म्हणतील की राजू सगळ्याचा भाचा पळून आला तिथनं, असं होतं. मग मामा म्हणले असं काय करू नको, नाही तर जाऊच नको. मग मी छातीवर दगड ठेवला, तिथली आती सहन केली, तिथलं खूप काही गोष्टीचं स्ट्रगल पण केलं आणि मग मी तिथपर्यंत पोहोचलो आणि आज जे काय ते आज मी तुमच्या समोर आहे. बरं, मग तुम्ही तिकडे तयारी केली, तुम्हाला कधी वाटलं नाही का आपण हिंद केसरी म्हणा किंवा असं काहीतरी? तिथनं आल्यानंतर मग मी इथं थांबलो, धुळ्यात आलो. अच्छा. धुळ्यात आल्यानंतर मी थोडे दिवस काढले आणि काढल्यानंतर मग असा विषय झाला, मला अपेंडिक्स झाली. हो. अच्छा. आल्यानंतर मला 1-2 महिन्यात अपेंडिक्स झाली. अपेंडिक्स झाल्यामुळे माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. आल्यावर लगेच? हो, अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं माझं, कारण की मला त्रास तिथंच होत होता. आणि कधीची गोष्ट आहे तुम्ही आले? मी तरी साधारणतः आता तरी मला असे 7 वर्ष झाले असतील या गोष्टीला येऊन का? हो, पहिलवानकी करून तिकडनं आलं. मग माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन केल्यानंतर माझे वर्ष ते चालले गेला. वर्ष चाललं गेलं तर मग आपलं जे काय ते संपून गेलं, कारण की पोटात आतड्या असतात, त्याला शिले मारले असते ना. डॉक्टरने मला नाही सांगितलं होतं. माझं त्या टायमाला शिवाजी भांबरे सर आमदार होते. अच्छा. हा, त्या टायमानंतर झाले होते. सॉरी. हो, त्या टायमाला ऑपरेशन केलं होतं माझं. ओके. शिवाजी भांबरे सरांनी. अपेंडिक्स नंतर मग तुम्ही कुस्तीचा सोडलं, मग काही विषय नाही मग समाप्त. हा, मग जिम वगैरे सोडली ती मी. म्हणजे एवढा त्रास होतो का? हो, एवढा त्रास होत होता. जिम वगैरे सर्व गोष्टी म्हणजे मी 4 वर्ष रिव्हर्स चालला गेलो होतो. अरे बापरे. एवढी सगळी मेहनत परत? सर्व मेहनत परत वाया चालली गेली ती. बॉडी वगैरे उतरलीच होती? उतरून गेली ती ना, कारण की शरीर हे मातीसारखं असतं. बरोबर. मेंटेन नाही केलं. हा, डसून जातं शरीर. चढतं उतरतं, घट्ट चांगलं होतं, वाईट होतं. शरीराला चॅलेंज आहे ना दादा. बरोबर. मग तुम्ही आता कुस्ती पहिलवानकी जाऊ दिली, मग तुमच्या डोक्यात काय चालू होतं की आता काय करायचं? मग डोक्यात असं चालू होतं की आता आपण काही शिक्षण केलेलं याचा कुठेतरी बेनिफिट घ्यायचा, कुठेतरी वापर करायचा. खूप ठिकाणी अप्लाय केलं, मुंबईला गेलो, एक्झाम दिली, खूप सारी स्ट्रगल केला, खूप सारा ठिकाणी इंटरव्ह्यू दिला, पण काय सक्सेस नाही भेटला होता. जो नाही तो तिकडे पैसे मागत होता. त्यामुळे आपली अवकात नव्हती पैसे भरायची. त्या मला आपलं एवढं ताकद होती की आपण पैसे भरून कुठं नोकरीला करू शकतो. मग या जगात बघायला भेटलं, शिकायला भेटलं की सर्व काय पैसाच असतो. हॉस्पिटलला जरी गेलं तर पैसे भरून सर्व गोष्टी होतात, आणि तुम्ही जॉबला कुठे लागायचं म्हटलं तरी पैसे भरून सर्व गोष्टी होतात. तिथं हिंमत झाली, मग मी तिथं रिव्हर्स होऊन गेलो. बरोबर. मग तुम्ही जॉब पण कॅन्सल केला? हो. कुस्ती गेली, जॉब नाही, मग काय होतं? मग नंतर मग बस असे एक स्टार लागले माझे, आणि नॅशनल हायवे असतो
हा नॅशनल हायवे काम असतात कॉन्ट्रॅक्ट. स्टार लागणं म्हणजे काय? स्टार लागणं म्हणजे असं लागले का? हा लिंक अशी लागली की नॅशनल हायवे म्हणतो बरोबर आहे. बरोबर. आपण मोठे मोठे हायवे बघतो, आग्रा हायवे, मुंबई हायवे, दिल्ली हायवे. तर तिथं मला जॉब भेटला. जॉब असा भेटला की तिथं फक्त जाऊन फक्त बसायचं, काही प्रॉब्लेम झाला तर ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून द्यायचे. बरं. अशा ठिकाणी जॉब मला लागला. मग तिथनं अशी लँग लागली माझी. तिथनं लागल्यानंतर मग आपले दिवस बदलले होते. मग तिथनं माझे चांगले दिवस आले. बरं सागर भाऊ, तुम्ही आता हायवेचे ते काम वगैरे केले, तुम्हाला 40-45 रुपये सुटून जायचे. या कामात तुम्ही एकटे राहायचे की तुमच्यासोबत कोणी टीम राहायची किंवा मित्र परिवार सोबत? या आता कारण की एवढं एकट्याकडनं सांभाळणं, गावकऱ्यांना समजवणं, एकट्याकडनं गेलं का तुम्ही कोण सोबत होते आपले 1-2? नाही, मी एकटा होतो. अच्छा, एकट्या गेल्यानंतर हो एकटा मॅनेज केलं. त्यानंतर मग माझे 2 भाऊ होते, मी माझ्या 2 भावांना तिथं लावलं होतं. त्यांना पण पेमेंट होता की ते पेमेंट तुम्ही वाटून घ्यायचं? नाही, मी त्यांना पर्सनली पेमेंट देत होतो. त्यांना पर्सनली पेमेंट दिलं जात होतं, पर्सनली मला पेमेंट दिलं जात होतं. म्हणजे तुमचं वेगळं पेमेंट, त्यांचं वेगळं पेमेंट? हो, असं होतं. बरं, म्हणजे तुम्ही त्यांनाही कामाला लावलं? हो. मग ते सोडलं तुम्ही नंतर की गेलं ना ते कॉन्ट्रॅक्ट संपला? हा, रस्त्याचं काम झालं. पूर्ण टीम होती, पूर्ण चालली गेली, इंदोरला गेली ती पूर्ण टीम. बरोबर, ठीक आहे. म्हणजे मग तुम्ही तो पण जॉब तुमचा आता गेला? हो. कुस्ती गेली, अपेंडिक्स 0, आता परत तुम्ही 0 आले. बरोबर. मग आता तुमच्या डोक्यात काय चालू होतं की आता काय पाऊल उचलायला पाहिजे की आपली भाईगिरी नाही तर मग कोणत्या भविष्यासाठी आपण स्टेप उचलायला तुम्ही काय ठरवलं? मग मी असं ठरवलं होतं की यार हे असं किती कुठपर्यंत चालणार आहे, आपण किती दिवस कोणाकडे गुलामगिरी करणार आहे, किती दिवस नोकरी करायची, किती दिवस लागायचं, निघायचं. हा, असं हे जे लोक करतील 4 महिने 4 वर्ष करतील, 6 वर्ष करतील, त्यानंतर केलं तर आपण काय करायचं, स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करायचं. आपण विचार केला की आपण स्वतःचा काहीतरी बिझनेस हवा, स्वतःचा काहीतरी छाप हवी किंवा स्वतःचा काहीतरी एक ब्रँड हवा. बरोबर, ब्रँड हवा. असं ब्रँड बनायचं होतं आपल्याला स्वतःला काहीतरी, की आपण त्या गोष्टीमुळे फेमस होऊ, की आपण त्या गोष्टीमुळे काहीतरी वेगळं आपल्याला इमेज भेटेल हो, असं विचार केला होता मी. पण आय थिंक तो थॉट डोक्यात येत नव्हता की काय करायचं. मग कुठला बिझनेस करायचा, आपल्या बिझनेसची कुठली आयडिया नव्हती, कारण की आपण कधी बिझनेस केलाच नव्हता आणि आपल्याला त्या गोष्टीचा काय एक्सपिरियन्स नव्हता. बरोबर, असं चालू होतं. आता म्हणजे आता असं होतं की आता नोकरीने आपलं घर नाही चालणार, कारण की टेम्पररी नोकरी होती. बरोबर. मग आता करायचं होतं बिझनेस. बरोबर. बिझनेस मध्ये तुमच्या डोक्यात कोणते कोणते बिझनेस आलेले की आपण आता बिझनेस खूप असतात. बरं, आता तुम्ही बघा, तुम्ही साईटवर वगैरे जायचं, तुमच्या डोक्यात असं पण आलं असेल की हे रस्ता बनवतात, आपण पण याच्यात ट्राय करून बघू. बरोबर. आपण किंवा दुसरं काहीतरी एखादी सिव्हिलचे बरेच कामं घेतात लोक, कॉन्ट्रॅक्ट घेतात, रोडचे झाले, बिल्डिंगचे झाले, हाऊसचे झाले, आणि असे बरेच काही ना काहीतरी उद्योग आहेत. तर मग तुम्ही काय काय उद्योगांचा विचार केला आणि तुम्ही फूड बिझनेस हा का चूज केला? फूड बिझनेस असं होता की माझ्या डोक्यात आधीपासून होतं की कॅफे टाकायचा. अच्छा. हो, कारण की हॉटेल टाकायचं होतं खानावळ प्रॉपर जेवायसाठी की कॅफे? असं काही कॅफे होता, कारण की आता मी यंग जनरेशन होतो, ठीक आहे, तर आपले जेव्हा मुलं असतात कॉलेज टाईप होती किंवा कॉलेज लाईफस्टाईल मध्ये आपण कुठं जायचो, बसायचो, तर काय वाटतं कुठेतरी जाऊन बसू, तर मी एकच ऑप्शन होतं कॅफे जाऊन बसायचं. मित्र असो, फ्रेंड सर्कल असो किंवा एव्हन फॅमिली असो, आपण तिथं खाय प्यायला बसत होतो. तर विचार केला की काश आपण कडे टाकू आपलं कॅफे टाकू आपण. हो, आपलं कॅफे टाकू आपण. कॅफे टाकल्यानंतर आपले स्वतःचं बेनिफिट होईल आणि आपलं स्वतःचं काहीतरी एक बनेल की आपण मालक पण कुठेतरी स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करू, कोणाकडे गुलामगिरी नाही करायची. आता झालं सर्व काय झालं गेलं, आता संपलं, असं विचार केला. तर माझ्या डोक्यात एक थॉट होता की आपण कॅफे टाकायचा. मग असं होतं की माझ्या काय बॅकग्राऊंडमुळं तर मला कॅफे कोणी देत नव्हतं, प्लस मला माझ्या काही बॅकग्राऊंडमुळं, माझ्या चुकीच्या गोष्टीमुळं मला कोणी जागा देत नव्हतं, भाड्याने पण देत नव्हतं. तुमच्या मागच्या कर्मांच्या फळांमुळे तुम्हाला आज बिझनेस साठी त्रास होतो तुला. म्हणजे आता भाऊंचं असं आहे की आधी ते होते काही, पण त्या गोष्टीमुळे त्यांना त्यांच्या फ्युचर साठी त्रास होत होता. पण त्यांना आता सुधारायचं होतं. त्यांनी ठरवलं होतं की आता ही गुंडागिरी किंवा भाईगिरी नकोय, पण एक चांगला रस्ता बघू. पण चांगला रस्ता लगेच सहजी नाही येत, त्याला आपण पापड बेलायला लागतं. पापड मी खूप स्ट्रगल केलेलं आपण. आणि असं असताना एक वेळा चुकीच्या दर्जामध्ये पाय जर बसला तो लवकर निघत नाही. पण मी लवकर रिव्हर्स केला आणि मला त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे, खूप गर्व आहे की मी गोड सुपरचा सुद्धा शोक लावला नाही कधीच नाही. कारण की वाईट एपिसोड बघितलं होते ना दादा मी, तर त्या गोष्टीमुळे आपली हिंमत नाही झाली की आपण काय चुकीच्या रस्त्याला जावं. असं म्हणजे काही नाही, सिगरेट ना, पुडी ना, दारू ना, सुपारी खात नाही. फक्त 3 गोष्टीचा शोक आहे मला. एक छान खायचा, दुसरा जिम करायचा आणि तिसरे कपडे घालायचे चांगले.
बस एवढंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त कधीच आणि सोनं नाणं पण खूप घालतात. नाही. सोनं नाणं हे बघितलं ना तुम्ही माझ्याकडे झालं तेव्हा की एकदम फुल म्हटलं अरे बापरे कोण मोठा माणूस आलाय माझ्याकडे. नाही. सोनं नाण्याचा विषय असा होता की वेळ असाच होता आता आपल्याला. जेव्हा मी कामाला जात होतो ना पेंटर कामाला, तर मी बघायचंच होतं की अरे चांगलं सोने याच्यात थोडं गोल्डे हे ते. विचार करायचा की आपल्या एवढी अवकात नाही, आपली एवढी हैसियत नाहीये की आपण कधी सोनं घालू शकतो, कारण की आपण गरीब भरायचे, आपल्या त्या गोष्टीचा लोकलाभ नव्हता. ठीक आहे ना. पण एक विचार केला तर की आपले कधीतरी दिवस येतील. तर माझ्या आईने सांगितलं होतं मला, अच्छा एक आईचा शब्द आठवण की बेटा तू जर पडला ना म्हणणे तर उठाव तुला लागणार आहे म्हणे. हा, उठाव तुला लागणार आहे. आज मी तुझ्या जवळ म्हणून मी तुला उठून उभं करेल म्हणे, पण जेव्हा मी तुझ्या जवळ नसेल म्हणे तर मी तू जर पडाला तर पडल्यानंतर तुला उठून उभं राहायचंय, तुला ते हात झटकायचे, तुला परत पडायचंय म्हणे, परत तुला धावा घ्यायचा आणि गड तुला जिंकायचा आहे म्हणे. फॉर एक्झाम्पल असं की आपण जर पाण्यात पडलो ना तर आपण हातपाय मारतो, आपण किनाऱ्याला लागणार आहे, आपल्याला कोणी वाचवल्या नाही येणार आहे. तर तसं मी माझ्या आईचे शब्द लक्षात ठेवले होते. आता माझ्या काही गोष्टी मला खूप ट्रोल पण केलं गेलं होतं. हो, कलर कामाला जात होतो, खूप लोकांनी ट्रोलही केलं मला ट्रोल करायचं. हो की याचे मामा एवढे मोठे आहेत, तिच्या मामाचं एवढं नाव गाव एवढं चांगले ना, पेंटर कामाला जाते असं होतं. पण मामांचं काय होतं की नाही, माझ्या बाच्यांना कामाचं वळण लागेल, काम करतील, त्यांना कामाची शिस्त लागेल, कामाची जाणीव होईल. मामा चाहतो मामा मला खूप काय करून द्यायला तयार होते. म्हणजे आईचा भेटला नसते नाही, आणि मामा देते होते. विरोध माझ्या मावशीचा माझ्या आजीचा होता. बरोबर विरोध होता. हा, की तू लाडकाव नको, तू माताव नको, तो असंच राहून जाईल. मग त्यामुळं आज जे काय ते त्यांच्यामुळे मी कुठेतरी हॉटेलला काम केलं असतं आणि मी कुठे वाईट दिवस बघितला असते, पण त्यांच्यामुळे आज मी या वरच्या लेवलला आलेले. मग तुम्ही कॅफे टाकायचा तुमचा निर्णय ठरला. हो. मग कॅफे मध्ये काय अडचणी होतं तुम्हाला कोणी जागा नव्हतं? नाही, मला कोणी जागा देत नव्हतं किंवा मी जात होतो तो कोणी नाहीच म्हणत होतं. आणि माझ्या याच्या नादी नाही लागायचं. नाही, हा याला नाही द्यायचं. माझ्या व्यतिरिक्त कोणी जात होतं तर त्यांना जागा देते होते, परमिशन देत होते, पण मी जात होता मला नाही म्हणत होते. मला कळलं, मला 2-3 लोक बोलले की बाबा तुझ्या बॅकग्राऊंड मुळे किंवा तू जिथं राहतो त्या गोष्टीमुळे तुला देत नाही. तर मी विचार केला की चला इथे आपल्याला यश नाही भेटत, मग करायचं काय. मग काय नाही, मग आपण परत आता माझ्या चुकीच्या गोष्टीमुळे मला आजही माझ्या भूतकाळामुळे मला भविष्यामध्ये प्रॉब्लेम होते असं होत होतं. मग काय प्रॉब्लेम येतात? हा, मग प्रॉब्लेम आता तर काही लोकांची थिंकिंग तशी असते ना, प्रत्येकाची थिंकिंग असते. आता आपण दोघे बसतोय तर तुमच्या डोक्यात काय विचार चालू ते मला माहित नसणार किंवा माझ्या डोक्यात काय चालू तुम्हाला माहित नसणार. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. कोणाला असं वाटत होतं की आम्ही त्याला जागा दिली, जागा आमची हडप करून घेईल, ताबा मारून गेला, कब्जा करून घेईल, आम्हाला भाडं पण देणार नाही. आपली इमेज जुनी तशी होती, त्याच्यामुळे गैरसमज. आणि काही काही गोष्टीमध्ये काही काही ठिकाणी माझ्या कास्टमुळे मला प्रॉब्लेम येत होता. बापरे. हो, माझ्या कास्टमुळे मला जागाही देत नव्हते आणि मला गाळ पण देत नव्हते. अच्छा. हा, पण मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की त्या कास्टमध्ये मी जन्माला आलो. बरोबर. आणि त्या गोष्टीचा मला अभिमान आहे की त्यांच्यामुळे मी आज तुमच्या जवळ बसवलेत. बरोबर. नाही तर मी पण इथं राहिलो नसतो आणि मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी राहिलो असतो. बरोबर. नाही, सत्य सत्य आहे. कारण की ज्या जातीत आपण जन्माला आलो त्या जातीचा प्रत्येकाला अभिमान गर्व असायला पाहिजे, मग ती कुठली असो, छोट्याशी की मोठी, छोटी मोठी या जगात कोणी फक्त लोकांनी निर्माण केलेली. मी जातपात या गोष्टीत नाही, कारण की जे तुमचं रक्त आहे ते माझं रक्त आहे. दादा फॉर एक्झाम्पल छोटं आणि साधारण उदाहरण तुम्हाला देतो. आई जर आपल्याला जन्माला देते ना तर ती जात म्हणून जन्माला नाही घालत. बरोबर आहे. आई जी बाळ जन्माला घालते ना ती तुमची असो की माझी असो कोणाची असो, ठीक आहे ना, ती जन्माला घातल्यानंतर त्याची जात ठरवली जाते. बरोबर. जन्माला आल्यानंतर जात नाही ठरवली जाते. त्याला काय माहित असतं, त्याला काय माहित कुठल्या घरात आहे, त्याला काय सिक्का थोडी मारलेला आहे, तो अमुक अमुक जातीचा आहे, या जातीचा आहे. तो आल्यानंतर ते बाळ जन्माला आल्यानंतर तो बाहेरची दुनिया बघितल्यानंतर तो ठरवतो की अमुक अमुक दुनिया सांगते की तू ह्या कास्टचा, या जातीचा, इथला नाही, तू तिथला नाही, इथला आहे. त्याला काय माहित असतं. बरोबर आहे. आणि या कलियुग मध्ये पण शिकायला भेटलं की आताही जातीवर तोच चालू आहे. आणि काही नाही असतं, मेल्यानंतर धुळ्यात खूप चालतं, खूपच चालतं. आता धुळ्यात नव्हे तर हे पूर्ण महाराष्ट्रातच चालतं. असं म्हटलं तर मग पूर्ण भारतातच चालते. पण तरी मी जेवढं, आता मी तुम्हाला सांगतो, मी पुण्याला होतो, 11वी-12वीत होतो पुण्याला. तर पुण्याला असं होतं ना की काहीच माहित नव्हतं असं काय असतं जातीवाद वगैरे. मला तर कास्ट ही सिस्टमच नव्हतं माहित. कारण की पुण्याला कसं होतं, लहान होतो, कॉलेजला जायचं, कॉलेजवरून यायचं, कोणाची जात काय आडनाव काहीच घेणं नाही, घरी जायचं, काम म्हणजे अभ्यास करायचं, घरी यायचं, एवढंच होतं. मग मी 12 नंतर धुळ्यात आलो.
धुळ्यात आल्यावर मला कळालं की याचं असं आहे, त्याचं तसं आहे, हा त्या जातीचा, तो ह्या जातीचा, मी कोणत्या जातीचा. म्हणजे मग मी नंतर घाबरायला लागलो, यार मग आता मी कुठे जाऊ, या एरियात जायचं का नाही जायचं, आणि कुठल्या मित्राशी मैत्री, कुठल्या जातीची मैत्री करायची की नाही करायची हे मला धुळ्यात आल्यावर कळालं. आधी तर मग सांगतो माझे खूप वेगवेगळ्या जातीचे मित्र होते. बरोबर. मला आता तर कळायला लागलं ते कोणत्या जातीचे होते. अरे म्हणजे कसं का बरोबर, तिकडे हा जात हा विषय मला तर जाणवला नव्हता. बरोबर. आता मोठा झालं, आता दिसेल, आता दिसतो, जाणवतो. लहानपणी पुण्यात वगैरे, पण धुळ्यात माझं जेवढं मी बघितलं की आधीपासूनच लहान लहान मुलाला सुद्धा या गोष्टींचं शिकवलं जातं. या जातीचं आहे, तुझ्या जातीशीने बोलायचं, हे असे घाणेरडे लोक आहे, हे चांगले लोक आहेत, हे आपल्या धुळ्यात जास्त दिलं. अजूनही चालू आहे. काही आई वडील असे असतात ना, धुळे नाही फक्त आपले जे छोटे छोटे जे आज ग्रो होत आहेत, खेडोपाडी पण चालू आहे, धुळ्यात पण चालू आहे. आणि काही लोक असे असतात, मी तर त्या व्यक्ती म्हटलंय की मी जात धर्म कधीच मानत नाही. बरोबर, नाही मानत. सर्व धर्म समभाव. बरोबर, आपण एकच आहोत. बरोबर. मेल्यानंतर दादा मलाही जाणणार आहे, आणि मेल्यानंतर तुम्ही दुसऱ्या जातीत तुम्हालाही जाणणारच आहे. बरोबर. मेल्यानंतर डोक्याला ठेवलेला 1 रुपयाही सोबत येत नाही, अंगाच्या कातडी सोबत येत नाही, किंवा मेल्यानंतर तो 1 रुपया डोक्यात ठेवतात ना, तोही सोबत येत नाही. मग कुठल्या धर्माचा जात धर्म करायचा आहे? ते दिवस सुखाचे जगायचे. क्या लेके आया था, क्या लेके जाएगा, क्या लेके आया था, क्या लेके आया था, नंगा आल्या नंगाच जाणार आहे. बरोबर, असेच म्हणून आहे ते दिवस पास करायचे आणि चालायचे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला छोटंच उदाहरण देतो मी दादा. विषय असा असतो, जे कमळाचं फुल असतं, गुलाबाचं फुल असतं ना, ते जेव्हा उगतं ना झाडावर, ते जेव्हा तोडल्यानंतर त्या स्वतःला माहित नसतं, फुलालाही ना माळीलाही माहित नसतं की आज फुल तुटले, कुणाच्या देवाच्या मंदिरात जाणार आहे की कोणाच्या प्रेत यात्रेवर जाणार आहे. तसं आहे तो दिवस जागायचा, सकाळी उठली ती आपली समजायची. बरोबर, क्या बात आहे. बरोबर, एकदम बरोबर. तर मग तुम्हाला एवढे प्रॉब्लेम येत होते, जागा नव्हता देत कोणी, मग तुम्ही कसं काय, तुम्ही मग म्हणजे सुरुवात कुठून झाली, मग तुमच्या फायनली बिझनेसची सुरुवात कसं काय झाली? बिझनेस सुरू अशी केली. मग माझा मित्र योगेश म्हणून, अच्छा, हा, तो खूप माझा चांगला फ्रेंड होता. मग त्याआधी माझा एक मित्र होता स्वप्नील म्हणून. स्वप्नील एका दुसऱ्या मित्राला भेटला, योगेशला. त्या मित्राला भेटला, माझ्या मित्राकडे ते स्वतः त्या कॅफेला जात होता. कॅफेला तो कॅफे पण पडला होता. आता त्यांच्या कॅफेमुळे कर्ज असल्यामुळं, किंवा ते कॅफे एवढं वाईट होतं, ते कॅफे लोकांनी घेतही नव्हतं. कॅफेचं नाव पण लोक घाबरत होते, असं काय होतं. आणि त्या कॅफेला पर्सनी डायरेक्ट नॉनस्टॉप डायरेक्ट लॉक करून दिलं होतं. मग तो मित्र माझ्याकडे आला, मग त्यांनी मला सांगितलं. मग त्या योगेशला भेटलो, योगेश नावाच्या मुलाला भेटलो. मग ते भेटले, मग ते भेटल्यानंतर आमचं डिस्कशन झालं, बसलो. मग त्यानंतर मग ते खूप मोठी कहाणी अजून. जिथं मी ते कॅफे घेतला होता, तिथं घेतल्यानंतर तर 1-2 महिन्यात मी ते कॅफेचा मालक नव्हता बनलेलो. असं सांगितलं होतं की हा योगेश मालक आहे, मी तर कामाला आहे. अच्छा, ते का बरं कास्टमुळं. बापरे, इतकी वाईट परिस्थिती होती तिथं. म्हणजे जिथं मी स्वतः कॅफेचा ओनर होतो, तर कॅफे घेतल्यानंतर सुद्धा मला असं महिन्याभर असं राहावं लागले, मी तर कामाला आहे. खरं कधी सिद्ध झालं की ओनर तुम्ही आहेत? रस्त्याचं काम चालू होतं, भिंतीचं काम चालू होतं. भिंतीचं काम चालू असताना मग ते लोक त्रास देत होते, पाणी फेकणं, हे फेकणं, काम करणं व्यवस्थित. मग त्यांना बोललो व्यवस्थित काम करा बाबा, त्रास नका द्या. तो माझ्याशी वादविवाद करायला लागला होता. वादात केल्यामुळे मग मी त्याला मारून दिलं होतं. हा, मी त्याला मारलं, जोडलं होतं. मग तो ओनर म्हणे हा कोण आहे म्हणे हा आपल्याकडे येत आहे म्हणे, जॉबला आहे म्हणे. जॉबला म्हणे आईला का मारतोय म्हणे, मला तर वाटत नाही कुठल्या अँगलने जॉबला म्हणे. मग तेव्हा तो माझा मित्र योगेश बोलला होता की हा असं असं आहे, याला कॅफे दिलाय, याच्याशी बोलणं झाले. तेव्हा सिद्ध झालं होतं की तो कॅफे नाही घेतला असं. तरी तो मला बोलला होता त्याला की म्हणे याच्यापासून आपल्याला काय त्रास ते नाही ना म्हणे. माझ्याविषयी बोलला होता की सागरपासून आपल्याला काय त्रास नाही ना म्हणे. तो बोलला होता की नाही, योगेश बोलला होता की त्रास वगैरे काहीच नाही, नॉर्मली ते व्यक्ती चांगला चांगला वाईटला वाईट. मग त्या टायमाला मध्ये सर्व सिद्ध झाल्यानंतर मग ते वेल सेटल ओके झालं होतं. बरोबर, टाइमवर सागर भाऊंचा भाई जागून जातो, टाइम नाही द्यायचा. नाही कसं असं दादा माहिती नीट ऐकून द्या, चुकून भेटले तर लक्षात द्या. कसं असतं माहिती का दादा, माणसाला ना वेळ ठरवते की चांगला करायचं की वाईट करायचा. बरोबर, असं फॉर एक्झाम्पल बघा ना, तुम्ही साप रस्त्याने जर गेला तर तो आपल्या डाऊन्सच मारणार नाही. बरोबर, तो चालला जाईल. आपण त्याचं नाव घेतो, आपण नाव घेतो, आपला डाऊन्स मारणारच येतो. आपलं तसं आहे, तुम्ही तुमच्या रस्त्याला, आपण आपल्या रस्त्याला. मग आता तुम्हाला झालं तुमचं कॅफे सुरू झाला. कॅफेत मग काय तुम्ही काय ठरवलं, कॅफेत काय विकायचं काय? कॅफेला आपलं नॉर्मली सगळं व्यवस्थित चालू होतं. जसे नॉर्मली धुळ्यात कॅफे चालू असतात तसं आपलं कॅफे चालू होतं. पण आपलं प्रायव्हसी तसं कॅफे नव्हतं. आपल्याकडे फॅमिली वगैरे नाही, आपलं कपल वगैरे नव्हतं. आपल्याकडे फॅमिली ओपन कॅफे होता आणि तो फॅमिली रेस्टॉरंट होता आपल्याला. काय काय विकत होतो आपण त्याच्यात? मोमोज, बर्गर, फिंगर चिप्स, कोल्ड कॉफी, अच्छा, हा, ऑलमोस्ट सर्व गोष्टी विकत होतो आपण. अच्छा, पण त्याच्यात आपल्याला बेनिफिट भेटत नव्हता. का बरं? बेनिफिट असं होतं की धुळ्यात खूप सारे कॅफे आहेत. बरोबर, हा, नवीन तर मी जेव्हा बसत होतो काउंटरला,
तर कस्टमर मला बघून पळून जात होते. असं वेळ होता. टॅटू वगैरे, माझी बॉडी लँग्वेज, पर्सनॅलिटी, आणि प्लस मी आधी बदनाम होतो कोणाला जाणे बाबा याच्याकडे काय जायचं, बॉडी वगैरे, हा बॉडी दिसतोय आणि हा कुंकार दिसतोय आणि नाव वगैरेचं बेकार आहे. आम्ही ज्याच्याकडे गेलो आम्हाला शिवाय आम्हालाच मारेल. तर नवीन नवीन मी स्वतः नवी बसलो, मी योगेशला बसवलं होतं. हा आता मी कधी कधी दुसऱ्या चेअर बसत होता. मजा येते मला खूप. बोला पण नवीन नवीन मग जसं तसं व्हिडिओ टाकत गेलं मी इंस्टाला, जसं जसं व्हायरल होत गेलं मग आपली लाईफस्टाईल चेंज झाली. बरं, व्हायरल वरना मला जाणून घ्यायचंय, हे तुम्ही तुमचे एवढे फॉलोअर आहेत इंस्टाग्राम, किती फॉलोअर आहेत इंस्टाग्रामला? आता वाढलंय माझे, आता 60 काहीतरी, 65 का 60 असं काय झालं, 65 झाले, 65.3 असे झालेत माझे. हे तुमचे फॉलोअर म्हणजे असे अचानक वाढलेत की हळूहळू? नाही दादा, हे माझं स्ट्रगल खूप केले मी, खूप मेहनत केलेली. म्हणजे लगेच नाही वाढले? नाही लगेच नाही वाढले, मी रक्ताचं पाणी केलेलं, इथला घाम इथपर्यंत आणलाय मी. इंस्टाग्रामचे फॉलोअर, इंस्टावर फॉलो. कधीपासून तुम्ही इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह आहात? असंच मी एक सर्व, मला कॅफे पासून ऍक्टिव्ह नाही, त्याच्या आधीपासून मला इंस्टा माहित नव्हतं, मला टिकटॉक माहित नव्हतं, काहीच नाही माहित. आपलं परिस्थिती अशी होती की आपण रिकाम्या गोष्टीकडे लक्ष देत नव्हतो. बरोबर, त्याच गोष्टी काम आहेत आणि त्याच गोष्टी आज माझ्या फ्युचर मध्ये काम पडतात. आज त्याच गोष्टीमुळे मी मी म्हणजे सॉरी मी या ठिकाणी तुमच्याजवळ बसले. आणि तुमच्यासारख्याचं प्रेम एवढे भेटले की आपल्याला खूप ठिकाणी बोलवलं गेलं, सेलिब्रिटी म्हणून मला बोलवलं गेलं, खूप ठिकाणी माझ्या तरी पण मी कापले गेल्या, आणि खूप ठिकाणी मला इन्व्हिटेशन दिलं गेलं, आणि माझी लाईफस्टाईल अशी चेंज झाली या प्लॅटफॉर्म मुळे, इंस्टाग्राम मुळे. मला विचारायचं असं होतं की तुम्ही म्हणजे कधीपासून ही जर्नी सुरू केली फक्त इंस्टाग्रामची? म्हणजे आता तुमचा एवढा फॅन बेस आहे, 60 ते 65,000 लोक तुम्हाला फॉलो करतात. माझी एक फ्रेंड होती, माझी फ्रेंड होती, तर ती मला म्हणे तू व्हिडिओ काढ म्हणे. म्हटलं मला नाही जमत, मला नाही येत म्हटलं. म्हणे एक वेळा ट्राय तर करून बघा म्हणे. म्हटलं नाही मला येत नाही, आपण त्या गोष्टीची आपल्याला येत नाही. तर एक वेळा फक्त असं, आणि मला थोडं नाचण्याचा म्हणजे असं डीजे वाजलं की मला नाचायला आवडायचं. अच्छा. हा, तर मग आणि त्या नाचणं म्हणजे खूप अंगाचं थरथर वाटायचं की नाचायला यायचं. मग मी तर मला सैराट पिक्चर निघाला होता, सैराट पिक्चर. सैराट? हो, सैराट पासून करतात? हो, सैराट पिक्चर निघाला होता. तर माझ्या आयुष्यातली पहिली रील ती होती, पहिले टिकटॉकचे होतं. अच्छा. असा होता माझा. आणि ते नाही का वेळ लागलं नाही, सॉरी सैराट झाल्याची, सैराट झाल्याची. मग त्या याच्यावर मी हात दिला होता, असा हातात दिला होता, मग असा हाताला होता, नॉर्मली व्हिडिओ बनवला होता, आणि थोडंफार असं शरीर हलवलं होतं. तो माझ्या आयुष्यातला पहिला व्हिडिओ होता. मग तिथनं माझी जर्नी स्टार्ट झाली व्हिडिओ बनवायची. तिथनं 1 बनवला, 2 बनवला, 3 बनवला, म्हणजे जवळपास 6-7 वर्षापासून चालू आहे. बरोबर. पण मला इंटरेस्टिंग नव्हता, आणि आजही मला इंटरेस्ट नव्हता. म्हणजे मला फॉलोअरचे काय घेण्यात नाही. मी फक्त एक होस्ट म्हणून, आणि एक मला आवड असल्यामुळे मी व्हिडिओ टाइमपास म्हणून सुरू केलेला, आवड म्हणून. जसं प्रत्येकाचा छंद असतो, माझा एक छंद व्हिडिओ बनवणार. मला फॉलोअरशी घेण्यात देणं नाही. आपल्याला काय कारगिल युद्ध लढायला जायचं नाही, आपल्याला काही मोठा काही व्हिडिओ नाही, आपल्याला काय याच्याशी फॉलोअरशी काय घेण्यात देणं नाही. इंस्टाग्रामचा तुमच्यासारख्या लोकांना खूप सारं प्रेम आहे, माझ्या मित्र परिवाराचं, आणि त्या इंस्टाग्रामचं खूप मनापासून आभारी मानतो मी की त्या फॅमिलीमुळे मी आज या लेवलला बसवले. मला वाटतं की मी काहीच नाही, पण माझ्यासारखे जे माझे मित्र परिवार खूप लोक मला फोन करतात, पर्सनली भेटायला पण येतात. तुम्हाला बघून खूप लोक इन्स्पायर होतात. हो, मी स्वतः, आता मी तुम्हाला फॉलो नव्हतो करत आधी, मला अचानक मी असं रात्री बघत होतो, मी काहीतरी 50 रुपयात म्हटलं काय 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 बोलतोय माणूस. मी परत आलो, म्हटलं पूर्ण बघू, कारण की तुमचं कसं स्टार्टिंगला एकदम कॅची राहते. भावानो 50 रुपयाला पिझ्झा. मी म्हटलं 1 मिनिट, 50 रुपयात काय, म्हणजे आजकाल काहीच भेटत नाही, माणूस पिझ्झा विकतो, मजा करतोय का असं ना, की इकडे तुम्हाला दाखवतो. आणि तुम्ही जेव्हा बोलले की खरंच तुम्ही 50 रुपयात पिझ्झा विकताय, म्हटलं काहीतरी विषय भाऊ. बरोबर. मग मी तुम्हाला तेव्हापासून फॉलो करायला म्हटलं बघू काय कसं आहे. मग मी मित्रांना विचारलं जाऊन आले का, नाही म्हणे जायचंय. म्हटलं अच्छा ओके. तर बराच इम्पॅक्ट पडलाय इंस्टाग्राम. तुम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचलेत, मी तुमचे रील्स बघत राहतो, तुम्हाला कुठून लोक भेटायला येतात. खूप माझ्यापर्यंत दिल्लीपर्यंत लोक गेले. एक फॅन आहे माझा दुबईचा आहे, तर त्याने दुबईने पर्सनली मला फोनही केला होता, मेसेजही केला होता. तर मला आनंद झाला होता की आज माझे जे व्हिडिओ आहेत ते महाराष्ट्रात नव्हे तर आउट ऑफ कंट्रीलाही जात आहेत, आणि लोक दूर मला माझ्याशी पर्सनली बोलतात पण आहेत, आणि मला म्हणजे प्रेम पण देतात. त्या गोष्टी खूप अभिमान होता. माझा एक व्हिडिओ होता दादा, मी बनवला होता. तो व्हिडिओ होता आत्मजले. तो म्हणजे आपला जे एससी कॅटेगरीचे होते, प्लस ते ज्या टायमाला त्या काळात त्या कास्टला कमी लेखत होते, बरोबर आहे, त्या टायमाला मी व्हिडिओ बनवला होता. तर पिक्चर होता शूद्र द रेसिंग. तो शूद्र पिक्चर असा होता की कमी जातीच्या लोकांना खालच्या लेवल लिखलं होतं. तर त्या पिक्चरवर मी फक्त 1.5 मिनिटाचा व्हिडिओ बनवला होता.
कमरेला झाडू, गड्यात पाहिला मी तुम्ही ते बरोबर आहे. मी पाणी नाही भेटणार. मी रियालिटी दाखवली होती की त्या टायमाला जे महार लोक होते, जे एससी कॅटेगरीचे लोक होते, त्यांना मडकं दिलं होतं गड्यात, की रस्त्याने थुकलं जात नव्हतं, ते मडक्यामध्ये थुका लागत होतं. आणि जेव्हा पायी चालत होते कमरेला झाडू लावला जात होता की त्या पायाच्या ठसू म्हटलं नको जायला पाहिजे. त्यानंतर काठी असायची, काठीला घुंगरू असायचं की चालताना त्या घुंगरूचा आवाज यायला पाहिजे, आधी पब्लिक साईडला सरकत होती. तर इतकं म्हणजे इतकं टायमाला हॅरेसमेंट अच्युत म्हणत होते त्या टायमाला. बरोबर, त्या टायमाला खूप विरोध होता. तर असा विरोध असल्यामुळं तर मी त्या टायमाचा व्हिडिओ मी बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये मी असं दाखवलं होतं 1.5 मिनिटामध्ये की बाबा बघा 1.5 मिनिटामध्ये आपल्या आधीचे जे पूर्वज होते त्यांच्यासोबत असं ट्रीटमेंट दिलं जात होतं. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले नसते आज तर आपण ह्याच ठिकाणी राहिलो असतो. बरं, मग आता आणि मग त्या व्हिडिओ मी बनवल्यामुळे मी खूप पॉप्युलर झालो आणि रील व्हायरल झाली, खूप व्हायरल झाली. पण त्या रीलला खूप ट्रोलही करायला गेलो होतं मला. म्हणजे असं होतं की बाबा झाल्या गेल्या गोष्टी तुम्ही का करतायत, कशाला करतायत, ते नको करायला हवं. पण मी असं दाखवून दिलं की आज जे काय आपण आहोत ते फक्त ह्या महापुरुषामुळे आहोत. बरोबर, नाही तर आपण कुठंच राहिलो नसतो, आपण आज शून्य राहिलो असतो. नाही बरोबर आहे. आज जे आहेत ना मोठे मोठे लोक, जे पुढारी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, PSI, SPA, म्हणजे खूप मोठ्या मोठ्या पदावर आहेत. तुम्ही त्यांना जेबीम घाला ते जेबीम नाही घालणार, तुम्ही त्यांना जय शिवराय बोला तर जय शिवराय नाही बोला, फक्त हात देऊन देतील. असे खूप काही लोक आहे की त्या जातीमुळे वर गेलेत आणि ती जात तपावून राहतात. खूप काही लोक आहेत, लाज वाटते. तर हा व्हिडिओ खास मी त्यांच्यासाठी बनवला होता की बघा आज जे तुम्ही काय आहात ते फक्त या मोठ्या महापुरुषामुळे आहेत, ते तर राहिले नसते. बरोबर, तर मला फक्त हा उद्देश होता ते दाखवून देण्याचा. म्हणजे असं आपली इंस्टाग्रामची जर्नी सुरू झाली. आज आपले 65,000 फॉलोअर. आणि तर त्या मला जो पहिला व्हिडिओ काढला मी शुद्रचा, त्याला 2 मिलियन व्ह्यूज गेलते. मला 2 मिलियन 1 व्ह्यूज गेलते. 2 मिलियन? हो, तुम्ही बघू शकता माझ्या आयडीवर आता पण आहेत. नाही बघू आपण नंतर. आणि मला 1,68,000 लाईक गेले होते आणि 2 मिलियन व्ह्यूज गेले होते. आणि प्लस पर्सनली त्या व्हिडिओला मला AR रेहमान सरांनी कमेंट केली होती, जे मुंबईला स्टार आहेत ना, AR रेहमान सर. काय गोष्ट? हो, तर त्यांनी मला पर्सनली कमेंट केली होती. म्हणजे हो, स्वतः माझ्या आयडीला कमेंट केली होती त्यांनी, AR रेहमान सरांनी. काय कमेंट केली? कमेंट अशी केली होती त्यांनी मला की आज जर तुम्ही व्हिडिओ बनवला आहे ते व्हिडिओ बघून माझ्या अंगाला काठी फुटली. प्लस असं कमेंट केली होती की आज जर बाबासाहेब राहिले नसते, आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले नसते तर आज प्रत्येकाला हे दिवस सर्वांना बघावं लागले असते. तर आज जे काय ते आपण त्यांच्यामुळे. म्हणजे मेसेजवर केलं होतं का डायरेक्ट माझ्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट केली होती? अच्छा, ब्ल्यूटिक आपले प्रॉपर AR रेहमान सरांनी ब्ल्यूटिक मला वाटलं फेक असेल किंवा फेक आयडिया असेल, तर मी स्वतः चेक केली होती. तर मला माहित नव्हती, तर माझा मित्र मला बोलला की तू कमेंट वाचते का? म्हटलं कमेंट कोणी करत असतं. बरोबर. आणि एक सोबत 15, 20, 25 कमेंट येतात, लक्ष देत नाही. कोणी हाड पाठवतो तर कोणी ते फायर पाठवतं. बरोबर. तर माझा मित्र बोलला की तुला पण कमेंट कोणाची आली? म्हटलं कोणाची आली? म्हणे रेहमान सरांची. बाबा जाऊ दे, हे नव्हतं माहिती मला. खूप 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 अभिनंदन. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. AR रेहमान सरांनी तुम्ही कमेंट केली, म्हणजे सरांनी मला कमेंट केली होती. तर मी स्वतः कमेंट बघितली होती, तर मी शॉक झालो होते की बाबा सरांनी कमेंट केली मला. आपण ती आयडी माझी हॅक केली गेली, माझ्या 2 आयडी हॅक केल्या गेल्यात. मग ते गेलं. माझ्या एक 2 मिलियन 1 पॉईंट होती आणि 1 मिलियन 3 पॉईंट होती माझी आयडिया. तर 2 आयडी माझी हॅक केली गेली होती. ती माझी नवीन आयडी बनवली मी. ही माझी आयडी मला 7 ते 8 महिन्यात ग्रोथ केलेली मी. पण मला जाणून घ्यायचंय की तुम्ही मग कॅफे वगैरे सुरू केला, तुम्हाला मजा नव्हती एवढी? कारण की सगळेच कॅफे आहेत, आपण काय विशेष करतोय, काही नाही करतोय. पण तुम्हाला काय डोक्याला की आज विशेष काय करणार आपण, असं की म्हणजे काहीतरी मजा येऊन जाईल? तुम्ही पिझ्झा लॉन्च केला की त्याच्या आधी काही नाही? काय नाही, आपलं नॉर्मली सर्व चालू होतं जसं प्रत्येकाच्या कॅफेला चालू होत होतं. पिझ्झा, बर्गर, मोमोज, फिंगर चिप्स ते आम्ही प्रत्येकाला देत होतो. पण त्यात मला बेनिफिट भेटत नव्हता. जसं सेल नव्हता आणि सपोर्ट भेटत नव्हता. तर माझा मित्र योगेश, आम्ही बसलो, तर योगेशने मला आयडिया दिली की दादा आपण असं करायचं का? मी म्हटलं मला तर काय आयडिया नाही बाबा या गोष्टीची. बरोबर, म्हणजे 50 रुपयात पिझ्झा विकायचा असं योगेश भाऊ मला बोलले की सागर दादा आपण 50 पिझ्झा विकायचा का? मी बोललो बाबा मला तर काय आयडिया नाही, तू सांगशील पूर्व दिशा, कारण की तू कुकचा मास्टर आहे. बरोबर आहे, तू आधीपासून कुकचा मास्टर आहे, तू आधीपासून गोष्टी बनवल्या आहेत, केल्या आहे, तू सेल केलेला आहे. तू म्हटलं बेनिफिट आहे नाही आहे. तो म्हणा आता एक प्रकारे सट्टा आहे म्हणे, चला तो शाम तक नाही तो डायरेक्ट चांद तक बोले. मग तुम्ही ती आपली एक लॉरी बनवली, कार्ड जे पण काय नाही, एका दिवसात आम्ही ती गाडी आणली, मित्राची होती. नवीन गाडी आणली का? नाही, जुनी आणली ती, सेकंड गाडी ती मित्राची पडली होती, ती आणली, ती जागेवर ठेवली. सेटअप वगैरे आम्ही नवीन काही आणला नाही. जो आमचा कॅफेचा सेटअप होता तो आम्ही खाली घेऊन फक्त वर ठेवला. बस 1-2 दिवस चालवला, पण बेनिफिट भेटत नव्हता. पण जे माझा इंस्टाग्राम फॅमिली जो मला प्लॅटफॉर्म भेटला, मी नॉर्मली एक व्हिडिओ असंच बनवून दिला
की 50 रुपयाला पिझ्झा आहे बाबा आपल्याकडं. नॉर्मल असा व्हिडिओ बनवला आणि तो माझा पहिली वेळा मी जेव्हा जे भाषण होतं जेव्हा पहिली वेळा मी माझं बोललो की पहिली वेळा मी लेक्चर दिलं होतं की 50 रुपयाला पिझ्झा आहे, तेव्हा मी घाबरत बोललो होतो. मला बोलण्याची पद्धत नव्हती, मला माहित नव्हतं कसं बोलतात आणि काय सुरुवात होती. पहिली वेळा बोललो आणि पहिली वेळा बोलल्यानंतर तो पिझ्झा मी ऍड टाकली आणि ती रील अशी व्हायरल झाली तर ती मला 2-2.5 लाख व्ह्यूज गेले ते तिला. हा आणि 8,000 शेअर झाली तिथे. हा तर मग पहिल्या दिवशी 200-300 रुपयाचा धंदा झाला बरोबर आहे. आणि त्यानंतर जेव्हा रील टाके दुसऱ्या दिवसानंतर जशी ही गर्दी पडली तो नॉनस्टॉप तुमच्या आशीर्वादाने अर्धा ते पाऊण तास व्यक्ती आपल्याकडे थांबत होता पिझ्झा घेण्यासाठी. बापरे. हो एवढी वेटिंग होती. हो एवढी वेटिंग होती आणि आज तेवढी वेटिंग असते आपल्याकडे. बर मग हे तुम्ही एवढा 50 रुपयात पिझ्झा विकताय कसं काय विकताय? म्हणजे आज माझं पण रेस्टॉरंट आहे, ज्यांना माहित नाही माझं कॅफे YBR आर्ट गॅलरी कॅफे म्हणून आहे. मी पण पिझ्झासाठी माझं रेस्टॉरंटला समजलं जातं की माझ्याकडे पिझ्झा चांगले मिळतात. पण तुम्ही काही म्हणा 50 रुपयात मी नाही विकू शकत, किती काही म्हटलं नाही विकू शकत. तुम्ही कसं काय विकतायत मला हा जाणून घ्यायचं की हे काय सिक्रेट आहे तुमचं की तुम्ही 50 रुपयात दादा विकताय? हा तुमचा नव्हे, हा अख्ख्या महाराष्ट्राचा विषय माझ्याजवळ. जो नाही तो माझ्याकडे आला की सर्वात पहिला प्रश्न जसा तुम्ही मला विचारला ना तर मलाही पहिला प्रश्न हा विचारतो कोणी व्यक्ती काय विचारतात की दादा तुम्हाला परवडतं कसं काय. म्हणून माझा पण हाच प्रश्न आहे की 50 रुपयात कसं काय. दिल्लीचाही व्यक्ती माझ्याकडे आला होता, त्यांनी पिझ्झा काढला, त्यांनी आपले व्हिडिओ बघितले ते. तो आल्याला विचारला तर भैया आपको बुरा नहीं लगेगा? म्हटलं पूछे ना भैया. बोले आपको बेनिफिट कैसा मिळतं? बोले 50 का. बोले प्रॉफिट. हा प्रॉफिट कसं काय भेटतो? म्हणजे प्रत्येक व्यक्ती हाच प्रश्न मला विचारतो भेटतो कसं काय. पण हे काय असं माहितीये का ते प्रत्येकाला जमत नाही ना. हा आता धुळ्यात बघायला गेलं तर माझं बघून खूप लोकांनी कॉफी केलेली मी बघितलं बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या टपऱ्या सुरू करून दिल्या. टपरा सुरू केला 50 रुपये 50 पिझ्झा इथे बरोबर. माझं बघून सर्वांनी स्टार्ट केलेले. तर कोणी जर 50 पिझ्झा चालू केला तर कोणी सागरपाला बनवू शकत नाही. कसं असतो प्रत्येक याच्यामध्ये बिझनेस बाप तर बाप राहतो. तर 50 पिझ्झाचा वन मॅन शो मीच बाप आहे. माझी कॉपी कोणी किती लोकांनी केली तर बरोबर कोणी करणार नाही. कॉपी करायला तर काय आपण सलमानची बी कॉपी करून घेऊ एक नाही, पण त्याची बरोबरी नाही करू शकत आपण. तसं मी माझी कॉपी तुम्ही किती करा मला चालते अजून करा मला काही हरकत नाही. सर्वांनी पोट भरा. असं वाटतं माहितीये का त्यांच्यामुळे तुमचं प्रमोशन होत आहे. चांगली गोष्ट माहितीये का मी जिकडे पण बघतो 50 रुपयात मला तुमचा चेहरा दिसतो. नाही दादा हे बघा म्हणजे तो कोणी असो मी मला डायरेक्ट सागर भाऊ दिसतात 50 रुपयात हे तिकडे जाऊ असं म्हणजे तेव्हा दुसऱ्याची तरी गाडी बघितली तरी मला तुमची माझी आठवण येते. कारण की पिझ्झा हा माहित नव्हता लोकांना आणि हा पिझ्झा तर गरीबांना अजिबात माहित नव्हता. फक्त नाव ऐकलं होतं की पिझ्झा काहीतरी आहे बाबा. पिझ्झा म्हणजे मोठ्या लोकांचा खाणं असेल, मोठ्या लोकांचे छोटे चाले असतील किंवा मोठ्या लोकांचे बेनिफिट असेल असं पिझ्झा लोकांना वाटत होता. पण आपण हा जो पिझ्झा चालू केला आपण गोरगरिबासाठी चालू केलाय. सागर भाऊ मग 50 रुपयात तुम्ही पिझ्झा कसं तुम्हाला परवडतो आहे का नाही? म्हणजे मला मान्य आहे की तुम्ही हे सामान्य जनतेसाठी तुम्ही एक प्रकारे चॅरिटी का म्हणा तुम्ही सुरू केली आहे, पण ह्या चॅरिटीतून तुम्हाला ह्या जे पण तुम्ही करताय त्याच्यामुळे तुम्हाला काही बेनिफिट होतोय इकॉनॉमिकली म्हणजे पैशामध्ये हवा तसा बेनिफिट होतोय की फक्त दखून राहिला म्हणजे कसं चालू आहे? आपण पैसे कमवण्यासाठी हा बिझनेस चालू केलेला लक्षात नाही. मला पैसे कमवायचे याच्यासाठी मी बिझनेस हा चालू केलेला नाही बरोबर आहे. माझं या इंटेन्शन होते की ज्या गरीबाला पिझ्झा माहित नव्हता, जे एखादी व्यक्ती बाहेर थांबत होता डोमिनोजच्या बाहेर बघत होता की एवढं मोठं इथं पिझ्झा भेटतो पण त्याची बिचाराची हैसियत नव्हती की तो आज जाऊन तर पैसे देऊन तो पिझ्झा घेऊ शकतो. बरोबर. कारण की तिथनं रेट स्टार्ट कसं होतात 200, 300, 400 पर्यंत स्टार्ट होतात आणि तो छोटा पिझ्झा भेटतो. त्यामध्ये काही लोकांना पिझ्झा खायचं माहित नव्हतं, काही लोकांनी फक्त नाव ऐकलं होतं. तर जेव्हाही माझ्याकडे 50 रुपयाचा पिझ्झा घ्यायला होते गरीब लोक, आता कोणाची आई मला आशीर्वाद देत होती तर कोणाची बहीण मला आशीर्वाद देत होती तर कोणाचे वडील मला आशीर्वाद देत होते. तर मला त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि चांगलं वाटलं की मी वस्तू पण देतोय आणि आशीर्वाद पण घेतोय. तुम्ही विकत वस्तू कुठली घेऊ शकतात पैशाने, पण आशीर्वाद आहे ना हा विकत नाही घेतात, हा अंतकरणापासून दिला जातो कोणाला पण. हा तर मी त्या इंटेन्शनने देत होतो आणि मला पैसे कमायचा प्रॉफिटचा काही एवढा इश्यू नाही. आणि राहिली दुसरी गोष्ट मला परवडायचा विषय तर मी स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. बेस मी स्वतः घरी बनवतो, सॉस मी स्वतः घरी बनवतो, मसाले मी स्वतः घरी बनवतो. मी फक्त चीज आणि मेयोनीज याच गोष्टी 2 विकत आणतो. अच्छा. हो आणि माझी क्वांटिटी जास्त असल्यामुळं तर मला ते संपून जातं. होऊन जातं. होऊन जातं. माझ्याकडे जे मुलं कामाला 5, 7, 8 लोक त्यांचंही पोट भरतं. हो आणि आपलंही व्यवस्थित चालतं. बरोबर. हो असं माझं इंटेन्शन येतं.
पिझ्झाचं मार्केटिंग तुम्ही एवढं चांगलं केलं, त्याच्यामधून तुम्हाला काही तुमच्या बाकीच्या प्रोडक्ट्स मध्ये फायदा झाला, जसं आपलं कोल्ड कॉफी वगैरे झालं, बर्गर झाले, त्याच्यात काही सेल मध्ये वाढ झाली का, की फक्त जास्त करून लोक पिझ्झाच खायला यायचे? नाही नाही, वाढ झाली ना माझी. आता ऑलमोस्ट जर तुम्ही माझ्याकडे आले फ्रेंड सारखा, तुम्ही जर पिझ्झा माझ्याकडे खाल्ला, तुम्ही काय म्हणा आपण पिझ्झा खाल्ला तर पिझ्झा सोबत दुसरे काय ऍड करू, तर त्यामध्ये मग फॅमिली येते माझ्याकडे, तर पिझ्झा न खाता अजून दुसऱ्या काय गोष्टी ऍड होतात. मोमोज खाल्ले जातात, फिंगर चिप्स खाल्ले जातात, तर माझ्या बाकीचे फूड आहेत त्यांच्या मनामध्ये खूप ग्रोथ भेटलेला आहे. बरोबर. हो, आणि पुरा धुळ्यामध्ये सर्वात कमी रेट आपण ठेवलेले आहे आपल्या कॅफेला. आता तुमचं रेस्टॉरंट आहे, तुम्ही कितीला ठेवले कोल्ड कॉफी? 80 रुपये. माझ्याकडे 50 रुपयाला आहे. फिंगर चिप्स मी 50 पासून सुरू केलं आणि 70-50 एंड केलेली. कोल्ड कॉफी 50 ला आहे, फिंगर चिप्स 50 ला आहे, आणि माझ्याकडे बर्गर ही 50 ला आहे. म्हणजे कोणालाही कोणी अफोर्ड करू शकतो, कोणीही गोरगरीब माझ्याकडून खाऊ शकतो. आपण एक प्रकारे एक पुण्याचं काम करतोय, आपण असं बेनिफिट ठेवलेलं आहे. आपले आता तुम्ही जसं बोलले तुमच्या व्हिडिओ तुम्ही सांगतात की तुमच्या 2 शाखा आहेत, एक इंदिरा गार्डन जवळ आहे, बरोबर बघितलंय, साखरी रोडची नाही बघितली मी, त्या साईडला येत नाही जास्त, दुरून झालं. तर दुसरी जागा तुमची साखरी रोडला आहे. तुमचं अजून काही एक्सपांड करायचं काही डोक्यात, की अजून आपण इकडे पण उघडू किंवा तिकडे पण ही सुविधा अजून वाढवू? आपले जे पण जसं तुम्ही बोलले बरेच छोट्या घरातली मुलं असतात, फॅमिली असतात, तर मग तुम्हाला अजून कुठे ही गोष्ट टाकायची इच्छा आहे किंवा तुमच्या डोक्यात काही प्लॅन आहे, काय आहे तुमचं? नाही, माझ्या डोक्यात प्लॅन हे असे, आता आपण ज्या याच्यामध्ये उतरलेत, आता हॉटेल मध्ये फूड मध्ये, आता मला त्याच्यामध्ये मला ग्रोथ करायचं आहे. आता मी हॉटेल टाकतोय नॉनव्हेजची. बापरे, कुठे? सॉरी, तो सिक्रेट आहे, तो नाही सांगू शकत, पण नक्कीच मी ते सांगणार आहे कुठे असं. म्हणजे हॉटेल सुरू करू? हो, हॉटेल चालू करणार आहे ना. हॉटेल आपण असं चालू करणार आहे, एकदम कमी रेट, एकदम चीप रेट ठेवणार आहेत, आणि आपण कोल्हापूर स्टाईल सारखी एक व्यवस्था ठेवणार आहे, म्हणजे बेटेक व्यवस्था ठेवणार आहे. अशी व्यवस्था ठेवणार की त्या पूर्वीच्या काळात झोपडी असायची, जुने दरवाजे असायचे, तर तसा ऍम्ब्युलन्स मी तयार करणार आहे. आणि तसं टायमाचे मी जसं पिझ्झाचा आपण कमी पैशात ठेवलेले गोरगरिबांसाठी, तसंही आपण हॉटेलात गोरगरिबांसाठी ठेवणार आहे. म्हणजे आता पूर्णपणे तुम्ही ठरवलंय की फूड बिझनेस हाच आता पूर्ण आपण गाजवायचा. बरोबर. आणि गोरगरिबांना मदत करायचं मला खूप आवडतं, गोरगरिबांना मदत करायचं आपल्याला. ते तुम्ही कॉलेज पासूनच करत आले? हो. आता साधारण परिस्थितीत लोक होते, त्यांना पुढे घेऊन जाणं, त्यासाठी काही चांगलं करणं, त्यांच्या हक्कासाठी काही भांडणं किंवा काही करणं, हक्कासाठी जास्त मी कॉलेजला भांडण केले. बरोबर. मी असं समजतो, एक हात घेण्याचा, एक हात देण्याचा आहे. बरोबर. एक हाताने आपण कमवायचं, एक हाताने द्यायचं, कारण की सोबत आपण काहीच घेऊन जाणार नाही. मी तुला मगाशी बोललो तुम्हाला, मागाशी तुम्हाला असं बोललो की जाताना आपण जो 1 रुपया तो माथेवर ठेवलेला तोही सोबत नेत नाही. बरोबर. एवढे पैसे कमावून कुठे जाणार आहेत? कुठून गोरगरिबांना देऊ तर ते चांगला आशीर्वाद देतील, त्यांचं आपलं पुण्य लाभेल आणि आपलं आयुष्य अजून वाढेल. हे आपले इंटेन्शन आहे. मी तुमचे आता काही रील्स बघतोय जिथं तुम्ही डोसा वगैरे पण चालू केलं काय? हो, डोसा पण चालू आहे का तुमच्या भावात? नाही, हे माझं जे मी भावा म्हणजे आम्ही ऑलमोस्ट माझी फॅमिली एकत्र असते. बरोबर. जॉईंट फॅमिली. माझे भाऊ पण जॉईंट आहेत, माझी फॅमिली पण जॉईंट आहेत, माझी मिसेस, आम्ही टोटल फॅमिली आम्ही जॉईंट फॅमिली असतो. बरोबर. हो. मग भावाचा पण होता, मग भावाला पण डोसा वगैरे होता, मग त्याला म्हटलं मग साईडला आपण तसेच बिझनेस चालू केला आणि तेच नाव दिलं एमएच 18. आपल्याला गर्व आहे. आपलं पिझ्झा टपरीचं नाव एमएच 18 आहे. एमएच 18 कारण की आपला पिनकोड एमएच 18 ना. आपला अभिमान आहे, गर्व आहे की ज्या गावात आपण राहतोय त्या गावाचं नाव आपल्याला मोठं करायचं. बरोबर. जर बाहेरचा व्यक्ती आपल्या गावात येतोय तर त्यांनी म्हणायला पाहिजे कुठल्याही धुळ्याचा आहे एमएच 18. ते एका व्हिडिओ मध्ये बघितलं तर मुंबईची एक रील्स होती, ते कुठेतरी कुठल्या तरी कार्यक्रमाला गेली होती. ती मुंबईला राहत होती आणि ती प्रॉपर धुळ्याची होती, म्हणजे मुंबई धुळ्याशी करत होती. तर कुठेतरी एक शो होता, त्या शो मध्ये तिला विचारलं गेलं होतं की तू कुठली आहेस? मग तिने बोललो मी धुळ्याची. मग तिला विचारलं तुला मुंबई आवडते की धुळा आवडतं? मग ती बोलली ती मला मुंबई आवडतं. म्हणजे का? म्हणे मला धुळ्याने आवडत म्हणे, मला तिथं हाल्याने आवडत म्हणे. तर पर्सनली म्हणजे ती व्यक्तीला आपण ओळखत नाही, पण मला ते ऐकून खूप वाईट वाटलं होतं की ज्या गावात आपण जन्माला आलो, ज्या गावात आपण राहिलो, ज्या गावात आपण मातृभूमीला लहानसं मोठं झालं, तर तिला पाठणे दाखवायला पाहिजे. मग तुम्ही तिथं राहा की नका राहा. बरोबर. हो, अभिमान पाहिजे की मी त्या गावात जन्माला आली, त्या गावाचा मला अभिमान आहे आणि त्या गावामुळे मी आज या मुंबईपर्यंत पोहोचली. आम्ही धुळेकर आणि जय खानदेश. खानदेशकर आहेत. बरोबर. बरं, खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतलाय तुम्ही. आणि म्हणजे माझ्या हिशोबाने मी तरी नाही विकू शकत 50 रुपयात पिझ्झा. तुमच्या एवढं माझं मन मोठं नाहीये, जे ते सांगतो. बरोबर आहे. माझी जागा आहे इकडेच, पण माझं एक वेगळं विजन आहे स्वतःला बघण्यात. मी दान पुण्यामध्ये विश्वास ठेवतो,
पण मी धंद्याला वेगळं ठेवण्याचं माझं प्रेफरन्स देईल आणि दान पुण्य वेगळ्या ठिकाणी करेल, हे माझं व्यक्तिमत्व. हे बघा आता कसं माहिती का, ती तुमची नाही कसं तुमच्या कुठल्या अँगल तुम्हाला दान पुण्य करा. तुम्ही एकदा पैशाने दान पुण्य करू शकताय, तर तुम्ही कोणाला राशन देऊन, तर कोणाला पैसे देऊन, तर कोणाला खाऊ देऊन सांग. तर माझे ट्रॅक वेगळे, मी वेगळ्या पद्धतीने दान पुण्य कमावते, वेगळ्या पद्धतीने मी ट्रॅकवर जाते, असं असतं. आज एक रिस्पेक्ट वाढली आहे तुमच्यासाठी खूप, की तुम्ही असं पण एक तुमचे विचार आहेत. जसं तुम्ही बोलले की तुम्हाला बघून लोकांचे विचार वेगळे असतात. बरोबर. खरं सांगतो माझेही विचार तसे होते जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं होतं. पण मी जसं जसं बघितलं की तुम्ही एक व्यवसाय सुरू केलाय, बरोबर, मग म्हटलं नाही, हा माणूस बदललाय. नाही बदलला, खूप छान झाले. कोणताच माझ्या हिशोबाने कोणताच गुंड व्यक्ती जास्त व्यवसायात आपण गुंडे नव्हतो. नाही, गुंड म्हणा किंवा ज्याचा ऍटिट्यूड होतो ना की मला गुंडा ना, मी भाई आहे, मी हे, तो माणूस व्यवसाय नाही करू शकत. कारण की व्यवसायात छोट्यातले छोटे काम करायला लागतात. बरोबर. तशा माणसाला इगो राहतो, तशा माणसाला ऍटिट्यूड राहतो की मी का बर करू, मला काय मालक आहे. बरोबर आहे. आणि तो एक ऍटिट्यूड राहतो ना. मी तुमचे व्हिडिओ पाहिला म्हणतात नाही हा तो माणूस नाही. माझ्या इथं तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये बघा, मी स्वतः जे खाताना प्लेटा असतात ना, मी स्वतः प्लेटा उचलतो, मी स्वतः प्लेटाही धुवून देतो आणि मी स्वतः राबतो. पण मला त्या गोष्टीचा जेव्हा ती गोष्ट पाहिली म्हटलं नाही, हा माणूस आता तो माणूस नाही, तुम्ही आधी बघितलाय, हा वेगळा माणूस आहे, आपण यांना बोलू आपल्याकडे. कारण की मला जाणून घ्यायचं होतं की तुम्ही तिकडनं इकडे कसं काय आले. बरोबर. तुम्हाला इकडे बोलवायचा उद्देश मला तेच होतं. बरोबर. की कसं काय तुम्ही एवढा चेंज घडवला स्वतः. चेंज कसं असतं दादा, माणसाला टाइमनुसार जावं लागतं. बरोबर. टाइम माणसाला चेंज करतो, एकदम टाइमनुसार माणसाला ऑटोमॅटिक चेंज व्हावं लागतं, असं असतं. आणि परिस्थितीमुळे मी खूप चेंज झालो. आणि आपल्या काय गुंडगिरी, आपल्याला काय भाई बनायचं नव्हतं. पण ते कॉलेज टाइमचा वेळ असतो ना, त्या सगळ्यांना हवा कोणाला काय करायचं, मला डॉन व्हायचं नाही तर मी माझी हे पाहिजे, कॉलेजमध्ये माझं नाव पाहिजे. आता भाईगिरी काही नसतं. आई वडिलांचं पोट भरा, आई वडिलांचं लहान मोठं केलं त्याचे उपकार फेडा, आणि त्यांच्यासाठी आपण अंगाची कातडी काढून जरी लावलं तरी ते उपकार फेडलं कमी पडेल. आपल्यासाठी त्यांनी खूप काही कष्ट केलं असतं. आई फाटकं लुगडं घालते आणि आपल्याला चांगले कपडे घालते. ठीक आहे, वडील बाहेर कष्ट करतात, फाटलेली चड्डी घालतात, आपल्याला चांगले कपडे घालून देतात. बस एवढं. कधी मी तर पर्सनली जे आपले व्हिडिओ बघतील, मी त्याला हेच म्हणतो की व्यसन वगैरे करू नका, चुकीच्या लाईनला जाऊ नका, काही नसतं आयुष्यात, काही येत नाही. आणि चुकीचं कोणासोबत संगती धरू नका, कारण की कोणी कोणाचं नसतंय. एवढेच आपल्यासाठी येणार आहेत. तर भावानं कष्ट करा, पोट भरा आणि खूप चांगल्या जागेवर जा आणि गोरगरिबाला मदती करा, नाही बापाचं पोट भरा. एवढं मी सांगू इच्छितो. सागर भाऊंकडनं तुम्ही शिका. सागर भाऊंने कोणत्या लाईन मधून आज कुठे आलेत, ही गोष्ट होऊन मी स्वतः म्हणजे शॉक होतो आणि इम्प्रेस झालो या गोष्टीवरनं, की जे पण आज चुकीच्या गोष्टीचा विचार करतायत की मला हे व्हायचं, मला ते व्हायचं, मी हे, माझं तरी तुम्हाला एक ऍडवाइस आहे किंवा तुम्ही उद्या या गोष्टीला पस्तावू शकता. जसं सागर भाऊंना सुद्धा आज त्रास होतो त्यांच्या मागच्या बॅकग्राऊंडमुळे, की त्यांनी आधी असे कामं केलेत, तसे कामं केलेत. पण आज ही एक खूप चांगली गोष्ट केली सागर भाऊने, की ती गोष्ट सोडून आज काहीतरी स्वतःच चांगल्या प्रमाणे अस्तित्व बनवायचं, ते एक त्यांनी एक मोहीम म्हणा किंवा एक स्टेप घेतलाय स्वतःसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी आणि समाजासाठी. एका छोट्याशा त्यांनी म्हणजे त्यांची विचार असेच आज की त्यांना छोट्यातल्या छोट्या लोकांसाठी त्यांना पिझ्झा, बर्गर, कोल्ड कॉफी ह्या गोष्टी ज्या लोकांना महाग वाटतात त्यांना ह्या कमीत कमी किमतीत लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. कमवायचा हेतू नाही त्यांचा हेतू येतं फक्त आणि फक्त की लोकांचं भलं करणं, लोकांच्या दुवा घेणं. आणि खूप एक वेगळी मेंटॅलिटी मला आज ह्या पर्सनकडनं जाणून भेटली, जी अपेक्षित नव्हती खरं सांगायला गेलं. पण मी स्वतः आज यांची मुलाखत घेऊन खूपच शॉक्ड आहे आणि खूपच मला छान वाटतंय. आणि अतिशय सुंदर मन असलेला माणूस आहे सागर भाऊ. धन्यवाद दादा. एक वेळा असं होता की जे लोक मला घाबरत होते किंवा बघू मला पडत होते, तर आज आनंद होता की आज वेल एज्युकेटेड लोक जे हाय लेवलला आहेत, म्हणजे आज खूप मोठ्या मोठ्या पदावर जॉबला आहेत, ते लोक प्रसन्न मला येतात, माझ्याशी भेटतात, मला शेक हँड करतात, बोलतात आणि मला खूप साऱ्या शुभेच्छा पण देतात. ऑलमोस्ट लेडीज येतात, भेटतात. एक वेळ असं होतं की आपल्याला बघून वेगळे इंटेन्शन बघत होते, पण आज आपल्याला त्यांचा असं चेंज झालाय की ते आज माझ्याकडे स्वतः येतात. लेडीज पण माझ्या दिवसात तुम्ही बघू शकतात, खूप खूप दूर दूरचे लेडीज येतात, माझ्याशी पर्सनली व्हिडिओ काढतात. स्वतः ते म्हणतात की आमच्यासोबत व्हिडिओ काढा, पर्सनली व्हिडिओ काढतात, पर्सनली फोटो वगैरे पण काढतात आणि खूप सारा प्रेम, खूप साऱ्या शुभेच्छा पण देतात. त्या गोष्टीचा मला खूप अभिमान, खूप गर्व पण आहे. सागर भाऊंचा म्हणजे मेसेज असा आहे फायनल आपल्याला, की
तुम्ही आज जे चुकीच्या मार्गाला असाल तर तुम्ही प्लीज आजच तो मार्ग त्याग करायचा डिसिजन घ्या आणि लवकरात लवकर व्यवसाय म्हणा किंवा छोटी नोकरी म्हणा, काही ज्याच्याने लोकांच्या तुम्हाला दुवा भेटतील किंवा चांगलं बोलणं लोक तुम्हाला देतील, असे काही गोष्टी तुम्ही सुरू करा आणि जे तुमची चुकीची लाईन असेल तिला बदलावायचा पूर्ण प्रयत्न करा. धन्यवाद सागर भाऊ आल्याबद्दल, खूप खूप आभारी. धन्यवाद दादासाहेब. स्टोरी खूप आम्हाला इन्स्पिरेशन वाटली. तुमचे खूप मनापासून आभारी की तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, एवढं प्रेम दिलं आणि आमच्यासाठी एवढं सहकार्य केलं म्हणून खूप मनापासून आभारी. आमचं नशीब चांगलं की तुम्ही आलेत. मला वाटलं नव्हतं येतील. आपल्या मध्ये हमपणा काहीच नाही, आपण गरीब वर आलेले. मी जर किती मोठ्या लेवलला गेलो, आज काही असलो तर मी आज जिथे तिथंच राहणार आहे. आणि हो लक्ष नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला पिक्चर मध्ये ऑफर पण आलेली. बापरे, हो नवीन आहे काहीतरी, ऐका सगळ्यांनी. तर भावानो, आज तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज मला पिक्चरची ऑफर पण आलेली आहे. तर पिक्चरची ऑफर अशी साताऱ्याला शूटिंग होणार आहे. आणि पिक्चर कुठला, जे आपण इंटरनॅशनल टेलिव्हिजनचे पिक्चर आपण बघतो, पिक्चर थिएटरला बघतो किंवा मुंबईचे बघतो, तर अशा मोठ्या मोठ्या हिरो लोकांसोबत माझा म्हणजे तिथं मला रोल भेटायला तिथं पिक्चर मध्ये मी होणार आहे. आणि तुमच्या आशीर्वादामुळे तिथं मला जायला भेटणार. काय बात आहे, काय बात आहे. म्हणजे बघा, फक्त तुम्ही लाईन सोडा, चांगल्या लाईनला लागा. वाईट सगळे एक दिवस सागर भाऊ सारखे किंवा त्यांच्या आसपास तरी असावेत. फक्त चांगले काम करा. आणि या प्लॅटफॉर्म मुळे मला खूप मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी सोबत माझे कॉन्टॅक्ट खूप चांगले झालेले आहेत. आणि खूप मोठे कॉन्टॅक्ट पण झाले चांगल्या सिंगरांसोबत, सेलिब्रिटी सोबत आणि खूप मोठ्या मोठ्या लोकांसोबत. तर म्हणजे जे इंडस्ट्रीमध्ये आहेत, तुम्ही माझ्या रीलला बघू शकता, ते रील ऍड पण आहेत आणि त्यांच्यासोबत माझे व्हिडिओ पण आहेत पर्सनली. तर जसे झाले दीपक हुलसुरे, डान्स इंडिया स्टार प्लेचे विनर, त्यांचे आपले खूप चांगले संबंध आहेत. हो, तर ते भाऊ जे म्हणजे माझ्या लहान भावासारखेच आहेत, लहान भाऊ जे आपले. तर ते आज खूप मोठे सेलिब्रिटी, खूप चांगले आहेत. असे खूप साऱ्या लोकांशी आपलं चांगलं संबंधित आहेत. धन्यवाद सागर भाऊ, तुम्ही आले. धन्यवाद दादासाहेब, तुम्ही आम्हाला बोलायला. आम्ही धुळेकर, मनादेश, जय खानदेश, जय भीम, जय शिवराय.